अशी डाळ पालक बनवली तर घरातले आवडीने खातील आणि ही रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते. मुलांनाही आवडेल आणि घरातल्यांनाही आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला सिक्रेट ट्रिक सांगणार आहे. झटपट आणि झणझणीत डाळ पालक आपण बनवणार आहोत. ही डाळ पालक भाकरी, चपाती, भातासोबत खूपच मस्त लागते. माझी रेसिपी खूपच साधी, सिंपल आणि इझी रेसिपी आहे. मी टेस्ट बघते, भाजीला कलर येईल याचं बघत नाही. भाजीला टेस्ट कशी येणार हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी इथे फ्रेश पालक घेतला आहे, मार्केटमधून आणलेला. याला छान व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे बघू शकता तुम्ही. तुम्ही डाळ पालक खायला कंटाळा करताय का? तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी खूपच इझी आणि टेस्टी असतात. मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे पालक मी अगोदर स्वच्छ धुवून घेतला आहे. कट केल्यानंतर धुवायचा नाही, अगोदर धुवून घ्यायचा मग कट करायचा. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे भाजी कट करून घ्यायची आहे सगळी. हे बघा, चिरलेला पालक कुकरमध्ये टाकायचा आहे. तुरीची डाळ, चिरलेला पालक एकत्र करायचं. त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची. ही रेसिपी खूपच हेल्दी आणि चविष्ट आहे. डाळ आणि पालकाला 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्या. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. मी इथे 1 चम्मच हळद टाकली आहे आणि 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. क्वांटिटीनुसार ठरवायचं. त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाले काढून घेऊया. तुम्हाला जर घरगुती गरम मसाला जर तयार करायचा असेल तर मला कमेंटमध्ये येस टाईप करा. मी हा घरगुती गरम मसाला बनवला आहे. तर इथे घेतला आहे धने पावडर, एव्हरेस्टचं लाल तिखट, मिरची पावडर, हळद. अशा प्रकारे पूर्ण तिखट काढून घेतला आहे. त्याच्यानंतर लसणाची पेस्ट घ्यायची आहे. त्याच्यानंतर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे इथे. आणि एक सिक्रेट टिप म्हणजे थोडंसं खोबऱ्याचं कीस घ्यायचं आहे. असा मी खिसणीच्या साहाय्याने बारीक करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर घरगुती गरम मसाल्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेल. अशी डाळ पालक तुम्ही हॉटेललाही खाल्ली नसेल, एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने बनवून बघा. आपली इथे डाळ पालक रेडी आहे. हे बघा, अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे आणि त्याला असं फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने किंवा रईच्या साहाय्याने. पूर्ण व्यवस्थित मॅश करायचं. त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवायचं. त्याच्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालं की खमंग फोडणी बसते. त्याच्यानंतर आपण बारीक केलेलं लसणाची पेस्ट ती टाकायची आहे. त्याला छान स्मेल येईपर्यंत परतून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप तर केलं ना, भाजी तुमची बिघडणार नाही किंवा खराब टेस्ट लागणार नाही. इथे तुम्ही बघू शकता, लसूण मी छान स्मेल येईपर्यंत परतून घेणार आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण काढलेले मसाले, लाल तिखट, एव्हरेस्टचं लाल तिखट, मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि धने पावडर हे पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं. वाव, खूपच छान स्मेल येतोय.
मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं बारीक कूट टाकायचं, ते व्यवस्थित छान मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपण खोबऱ्याचा किस घेतलेला तो टाकायचा. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं. 1 ते 2 मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यानंतर डाळ आणि पालक याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं. तुम्ही क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता, तुम्हाला किती करायची भाजी. मी त्या अशा पद्धतीने क्वांटिटीनुसार पाणी टाकलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मी इथे व्हिडिओमध्ये दिसेल असं लाल तर्री किंवा लाल लाल भाजी दिसेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला, असं काही केलेलं नाही आहे. घरगुती भाजी बनवली आहे. तुम्ही असं पद्धतीने बनवू शकता. मी तुम्हाला दाखवायला नाही तर चव टेस्ट कशी येणार या पद्धतीने बनवून दाखवली आहे इथे. अशा पद्धतीने याला 6 ते 8 मिनटं छान उकळू द्यायचं आहे लो फ्लेमवरती. पाहिलं का रंग किती छान आला आहे, एकदम घरगुती. अशी सोपी आणि झणझणीत रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कोणती रेसिपी पाहिजे आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सपोर्ट करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.